नमस्कार. सर्वात प्रथम तुम्ही सर्वजण 5वीतून 6वीला आलात तेव्हा तुमचं एकदा मनपूर्वक 6वीमध्ये अभिनंदन. या ठिकाणी आता आपल्याला 6वीचं गणित शिकायचं आहे आणि त्यामध्ये आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 1. ते कोणतं प्रकरण आहे? भूमितीतील मूलभूत संबोध. भूमितीतील मूलभूत संबोध. आता बघा, आपण रांगोळी काढतो. आपली रांगोळी चांगली येण्यासाठी आपण काय करतो? अगोदर ठिपके ठिपके काढून घेतो. रांगोळीचे ठिपके काढतो आणि नंतर ते ठिपके एकमेकांना जोडतो. हे जे ठिपके असतात या ठिपक्यांनाच भूमितीच्या भाषेत काय म्हणतात? बिंदू. या ठिपक्यांना काय म्हणतात? बिंदू म्हणतात. आपण ग्राउंडवर खेळतो. ग्राउंडवर खेळत असताना समजा खो खो खेळतोय आपण. खो खो खेळताना आपण कडेनं अगोदर एक बाउंड्री आखून घेतो. ती जी बाउंड्री असते त्या बाउंड्रीला आपण काय म्हणतो? रेषा असं म्हणतो. म्हणजे रेषा ही भूमितीमधील दुसरा मूलभूत घटक आहे. रेषा. ज्या ग्राउंडवरती आपण खेळतो ते ग्राउंड एक सपाट पृष्ठभाग असतो. टेबलाचा सुद्धा एक सपाट पृष्ठभाग असतो. वर्गामध्ये आपण ज्यावेळेस फळ्यावर शिकतो तो फळा म्हणजे सपाट पृष्ठभाग आहे. भिंत सपाट पृष्ठभाग आहे. असे जे सपाट पृष्ठभाग असतात या सपाट पृष्ठभागांना भूमितीमध्ये म्हणतात प्रतल. भूमितीमध्ये या सपाट पृष्ठभागांना म्हणतात प्रतल. मग हे जे 3 घटक आहेत या 3 घटकांना भूमितीमधील मूलभूत संबोध असं संबोधलं जातं. यांना मूलभूत का म्हणायचंय? याचं कारण असं आहे की जसे आपल्याला आपले जे मूलभूत घटक आहे हे कोणते आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. यांना आपण मूलभूत घटक का म्हणतो? कारण या 3 घटकांशिवाय माणूस जगू शकत नाही. अन्न नसेल तर माणूस जगणार नाही. पाणी नसेल तर माणूस जगणार नाही. निवारा नसेल, त्याला राहण्यासाठी ठिकाण नसेल तरी त्याला अडचणी निर्माण होतील, तो जगू शकत नाही. म्हणजे मानवाला जीवन जगण्यासाठी कमीत कमी ह्या 3 घटकांची आवश्यकता ही असतेच असते. आणि म्हणून आपण काय म्हणतो की आपले जे मूलभूत घटक आहेत ते आहे अन्न, वस्त्र आणि निवारा. अशाच पद्धतीनं भूमितीमध्ये अनेक आकृत्यांचा अभ्यास आपण करतो. भूमितीमध्ये आपण त्रिकोणांचा अभ्यास करतो, चौकोनांचा अभ्यास करतो, वर्तुळाचा अभ्यास करतो. वेगवेगळ्या घनाकृतींचा अभ्यास आपण करतो.
मग हा जो अभ्यास आहे, ही जी भूमितीमधील हे जे घटक आहेत, हे घटक जर आपल्याला समजून घ्यायचे असतील, ह्या घटकांचं आपल्याला विश्लेषण करायचं असेल, तर आपल्याला हे 3 घटक जे आहेत, बिंदू, रेषा आणि प्रतल, ह्या 3 घटकांचा वापर करावा लागतो, उपयोग करावा लागतो. ह्या 3 घटकांशिवाय आपण भूमितीतील कुठलाही संबोध स्पष्ट करू शकत नाही. वर्तुळ आपण काढतो. वर्तुळ काढताना जो बिंदू एक स्थिर बिंदू असतो आणि त्या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर अनेक बिंदूंचा एखादा संच असतो. म्हणजे वर्तुळ जेव्हा आपल्याला संकल्पना स्पष्ट करायची, वर्तुळ जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे, तेव्हा त्या ठिकाणी बिंदूशिवाय ते वर्तुळ आपल्याला वर्तुळाची संकल्पना समजू शकत नाही. म्हणजे तिथं आपल्याला बिंदूचा उल्लेख करावाच लागतो. त्रिकोण असेल, चौकोन असेल, तर तिथे रेषा आल्या, बिंदू आले. अशाच पद्धतीने आपल्याला प्रतलाचा सुद्धा उपयोग करावा लागतो. प्रतल हे समांतर रेषा ज्यावेळेस आपल्याला शिकायच्या असतात, त्यावेळेस त्या समांतर रेषा ह्या एकाच प्रतलात असल्या पाहिजे, एकाच सपाट पृष्ठभागावर असल्या पाहिजेत. हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक असल्याशिवाय आपल्याला भूमितीतील ज्ञान किंवा भूमितीतील संबोध स्पष्ट करता येत नाही. आणि म्हणून ह्या 3 घटकांना भूमितीतील मूलभूत संबोध असं म्हणलं जातं. आता त्यातला जो पहिला घटक आहे, तो आहे बिंदू. आता आपण चर्चा केल्याप्रमाणे रांगोळी काढायची. रांगोळी चांगली येण्यासाठी आपण त्या ठिकाणी ठिपके ठिपके देतो. हे जे ठिपके ठिपके असतात, या ठिपक्यांनाच आपण भूमितीतील भाषेत बिंदू असं म्हणतो. आपण पेनच्या साहाय्याने किंवा पेन्सिलच्या साहाय्याने ज्या वेळेस वहीवरती एखादा टिंब काढतो, त्या टिंबाला म्हणतात बिंदू. भूमितीच्या भाषेत त्या टिंबाला काय म्हणतात? बिंदू असं म्हणतात. बिंदू असेल, रेषा असेल, प्रतल असेल, ह्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना फक्त आपण आकृतीवरून समजावून घेऊ शकतो. यांच्या व्याख्या आपल्याला करता येत नाही. बिंदूची व्याख्या करता येत नाही. बिंदू आपण फार तर काय समजू शकतो? बिंदू म्हणजे काय, तर एखाद्या पेन्सिलने वहीवर काढलेला टिंब म्हणजे बिंदू, असं आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. त्याची व्याख्या आपल्याला करता येत नाही. एखादा टिंब म्हणजे बिंदू आहे. आणि भूमितीमध्ये प्रत्येक घटकाला नाव देणं गरजेचं असतं. कारण अनेक बिंदूंचा ज्यावेळेस आपण समावेश करतो एखाद्या आकृतीमध्ये, तर नेमका कोणता बिंदू हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नाव द्यावं लागतं. आणि म्हणून बिंदूला सुद्धा भूमितीमध्ये नाव देतात. समजा हा बिंदू आहे, या बिंदूला म्हणायचे ए. दुसरा एखादा बिंदू घेतला, त्या बिंदूला आपण म्हणलो बिंदू पी. नाव देताना, बिंदूंना नाव देताना नेहमी इंग्रजी कॅपिटल अक्षराचाच वापर करायचा असतो. लहान अक्षर वापरायचं नसतं. बिंदू ए आहे, बिंदू पी आहे, याचं वाचन करताना नुसतं पी म्हणायचं नाही किंवा नुसतं ए म्हणायचं नाही आहे, तर याचं वाचन करताना म्हणायचं आहे बिंदू ए. बिंदू ए. याचं वाचन करताना म्हणायचं आहे बिंदू पी. बिंदू पी. अशा पद्धतीनं बिंदूचं वाचन करायचं आहे. तुम्हाला ज्या आपण प्रत्येक आकृतीला नावं देत असतो, चौकोनाला नावं देतो, त्रिकोणालाही नावं देतो. त्रिकोणाला समजा त्रिकोणाला नाव दिलं आपण ABC, हा एक त्रिकोण आहे. नुसतं ABC म्हटलं तर ती तुम्ही कशाचं नाव वाचलं याचा उल्लेख होत नाही आहे. मग त्यावेळेस तुम्हाला त्रिकोण ABC असंच म्हणावं लागतं. तसंच बिंदूचं नाव असताना बिंदू एच म्हणा. पी बिंदू असेल तर बिंदू पी म्हणा. एखादा बिंदू आहे, समजा त्याचं नाव आहे बिंदू क्यू,
तर त्याला म्हणा बिंदू क्यू. बिंदू क्यू. अशा पद्धतीनं हा अतिशय लहान घटक, यापेक्षा आपण बिंदूबाबत जास्त काही सांगू शकत नाही. फक्त एखादा टिंब जे आपण काढतो वहीवर पेनने असो पेन्सिलने असो त्याला आपण बिंदू असं म्हणतो. अर्थात भूमिती हा जो शब्द आहे, भूमिती, याच्यामध्ये भूचा अर्थ काय होतो? भूचा अर्थ होतो जमीन, आणि मितीचा काय अर्थ होतो? मितीचा अर्थ होतो मापन. जमिनीचे मापन. मग हे मापन कसं करायचं हेच आपल्याला या भूमितीमध्ये शिकायचं आहे. जमिनीचे मापन कसं करायचं हे लहान लहान अशा लहान लहान घटकांमधूनच आपल्याला शिकायचं आहे. मग त्यासाठी आता तुम्हाला समजा जमिनीचं मापन करायचं आहे, तुम्ही काय करता? एखादा टेप घेता, आपल्याजवळ असलेली शेती आपल्याला मोजायची आहे. त्या शेतीच्या एका कोपऱ्यामध्ये टेपचं एक टोक धरता, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दुसरं टोक धरता. ही जे टोकं तुम्ही धरता हे त्या ठिकाणी काय झाले? बिंदू झाले. ते टोक ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तो होईल बिंदू. म्हणजे बिंदू हा जरी लहान घटक दिसत असला, नुसता एखादा टिंब जरी असला, तरीही त्याला भूमितीमध्ये अतिशय महत्त्व आहे. आणि दुसरा जो घटक आहे तो आहे रेषा. आता रेषा म्हणजे काय, कशी असते? तुम्ही जर वहीवर दोन टिंब घेतले, कागदावर दोन टिंब घेतले, हा एक टिंब आहे आणि हा एक टिंब आहे, आणि या दोन्ही टिंबांना एकमेकांना जोडलं. बघा, या दोन्ही टिंबांना एकमेकांना जोडले. एका टिंबाला आपण नाव देऊ समजा ए, दुसऱ्या टिंबाला नाव देऊ बी, आणि ही दोन्ही टिंब जोडल्यानंतर इथं आपल्याला एक रेघ मिळाली. मग ही जी रेघ आहे ही दोन्ही बाजूंना आपल्याला वाढवता येईल का? असा जर विचार केला तर याचं उत्तर काय येणार आहे? हो, दोन्ही बाजूंना ती आपल्याला वाढवता येते. समजा ही रेषा आहे, ही अशी इथून इकडे वाढवली, बरोबर आहे. हा बी, इथं बी बिंदू आपण घेतला होता. त्यानंतर याच्या बाजूला वाढवता येईल का? तर त्याचंही उत्तर आहे हो, वाढवता येते. ती रेषा अशी वाढवता येईल. हे कुठपर्यंत वाढवता येईल? जिथपर्यंत कागद आहे तिथपर्यंत वाढवता येईल. मग कागद जर खूप अंतर पसरलेला असेल तर खूप अंतर रेषा वाढवता येईल. याचा अर्थ काय होतो? ही रेषा दोन्ही टोकांना आपल्याला अमर्यादित अंतर वाढवता येते. आपण ती काढत नाही, कारण आपल्याकडे मर्यादा येतात. कागद असतो, त्या कागदावरच आपल्याला फक्त तेवढ्याच कागदावर आपल्याला रेषा काढता येईल, पुढे काढता येणार नाही, म्हणून आपण ती काढत नाही. पण रेषा ज्यावेळेस आपण त्याचा अर्थ घेतो त्यावेळेस ती दोन्ही टोकांना अमर्याद गेलेली असते. मग ही अमर्याद गेलेली आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी दोन्ही टोकांना बाण काढले जातात. दोन्ही टोकांना काय केलं जातं? बाण काढले जातात. ही झाली रेषा. रेषा म्हणलं की ती सरळच असते हे लक्षात घ्यायचं, ती वाकडी नसते. तुम्ही जर समजा अशी एखादी रेषा काढली आणि हिच्या दोन्ही टोकांना बाण दिले तर हिला रेषा म्हणता येईल का? हिला रेषा म्हणता येणार नाही. रेषा या शब्दाचा अर्थच असा आहे की ती सरळ रेषाच असली पाहिजे, सरळच असली पाहिजे. अशा पद्धतीनं ती चालणार नाही, म्हणजे हिला आपल्याला रेषा म्हणता येत नाही. हे लक्षात घ्या. रेषा ही सरळ असली पाहिजे, तिच्या दोन्ही टोकांना बाण दिलेले गेलेले असले पाहिजेत.
म्हणजे ती रेषा होईल. आणि रेषा म्हणलं की ती दोन्ही टोकांना अनंत अंतर जाते, अमर्याद अंतर जाते. आणि अमर्याद अंतर जाते हे दाखवण्यासाठी आपल्याला त्या रेषेवरती बाण दाखवावे लागतात. आता ही जी रेषा आहे, ह्या रेषेचं वाचन केलं जातं. रेषेचं वाचन कसं केलं जातं? कसं रेषेचं वाचन केलं जातं? तर आता या रेषेवरचे दोन बिंदू घ्या कोणते, आणि ह्या दोन बिंदूंच्या नावांवरून रेषेला नाव देतात. मग या रेषेला म्हणता येईल रेषा ए बी. या रेषेला काय म्हणता येईल? रेषा ए बी. किंवा हिलाच आपल्याला रेषा बी ए सुद्धा म्हणता येईल. रेषा बी ए, रेषा बी ए म्हणता येईल, रेषा ए बी सुद्धा म्हणता येईल. समजा या रेषेच्या एका टोकाला नाव दिलं, ते नाव आहे समजा यल. तर या रेषेला रेषा यल असं सुद्धा नाव देता येईल. रेषा यल असं सुद्धा म्हणता येईल. नाव एकच द्यायचं या तीन नावांपैकी. तिन्ही नावं एकाच रेषेची आहे. ह्या रेषेला रेषा ए बी म्हणा, रेषा ए बी आणि रेषा बी ए. हे केव्हा म्हणायचं? जेव्हा आपण त्या रेषेवरील दोन बिंदू घेतो, त्या दोन बिंदूंना नाव देतो, तेव्हा त्या दोन बिंदूंच्या नावावरून त्या रेषेला नाव द्यायचे रेषा ए बी. कारण आपण एका बिंदूला नाव दिलं ए, दुसऱ्या बिंदूला नाव दिलं रेषा ए बी म्हणा, किंवा हिलाच रेषा बी ए असं सुद्धा म्हणता येईल. समजा आपण रेषेवरील कोणताही एक बिंदू घेतला नाही आणि फक्त तिच्या एका टोकाजवळ आपण एखादं इंग्रजी अक्षर लिहिलं. या ठिकाणी आपण यल लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळेला हे इंग्रजी अक्षर एका अक्षराने नाव देताना ते इंग्रजी लहान लिपीतीलच काढलं जातं. मग हे जे यल आहे, ह्या यलवरून ह्या रेषेला रेषा यल असं सुद्धा म्हणता येईल. ह्या रेषेला काय म्हणता येईल? रेषा यल असं सुद्धा म्हणता येईल. किंवा रेषा यल, म्हणजे रेषा यल म्हणता येईल, रेषा ए बी म्हणता येईल, रेषा बी ए सुद्धा म्हणता येईल. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला या रेषेला नाव देता येईल या तीन पैकी. पण नाव देताना एकच द्यायचं. हिला तुम्ही जर काही जण रेषा ए बीच म्हणतील, काही जण रेषा बी ए म्हणतील, आणि काही जण रेषा यल असं सुद्धा म्हणतील. आता या रेषेचे आपण तुकडे केले. समजा या ठिकाणी हा जो तुकडा आहे, आपण जे बिंदू घेतले होते, हा इथून तर इथपर्यंतचा जो तुकडा आहे हा आपण बाजूला केला. बघा, हा ए पासून तर या ठिकाणी हा बी पर्यंतचा तुकडा जो आहे तो आपण काढून घेतला. आणि काढून घेतल्यानंतर तो तुकडाच काढून घेतला आहे आपण, त्यामुळे जोडायचा प्रश्न येत नाही. असा हा तुकडा आपण काढून घेतला आहे. हा तुकडा आपण काढून घेतला आहे. हा काय झाला? ह्या रेषेचा एक तुकडा झाला. तुकड्यालाच आपण काय म्हणतो? खंड म्हणतो. तुकड्याला काय म्हणतो आपण? खंड म्हणतो. म्हणजे खंड, कशाचा खंड आहे तो? रेषेचा खंड आहे. म्हणून याला काय म्हणतात? म्हणून याला म्हणतात रेषाखंड. रेषाखंड. रेषाखंड याचा अर्थ रेषेचा एक तुकडा, रेषेचा एक खंड, म्हणून त्याला आपण रेषाखंड म्हणतो. आणि रेषाखंड हा आपल्याला भूमितीमध्ये अतिशय उपयोगी असा हा भाग आहे, असा हा घटक आहे रेषाखंडाचा. आकृती काढताना रेषाखंड म्हणजे त्रिकोणाची आकृती असेल, चौकोनाची आकृती असेल, याच्यामध्ये आपण रेषाखंडांचाच वापर करतो. आणि हा रेषाखंड म्हणजे रेषेचा एक तुकडा असतो, म्हणून त्याला आपण रेषाखंड म्हणतो. रेषाखंड हा मर्यादित असतो. रेषा जशी अनंत अंतर जाते दोन्ही टोकांना, तशी रेषाखंड हा काही अनंत अंतर जात नाही, तो मर्यादित असतो. एका बिंदूपासून सुरू होतो, दुसऱ्या बिंदूजवळ जाऊन थांबतो.
हा जो एक बिंदू आहे तिथून सुरू झालाय आणि दुसऱ्या बिंदूजवळ जाऊन तो थांबलाय, ह्या दोन्ही बिंदूंना आपण त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू, अंत्य याचा अर्थ शेवटचे, तो एका बिंदूपासून सुरू होतो दुसऱ्या बिंदूपर्यंत जातो, त्याला म्हणायचे अंत्यबिंदू, शेवटचे बिंदू. म्हणजे इथं या ठिकाणी बिंदू ए आणि बिंदू बी ला रेषाखंडाचे अंत्यबिंदू असं म्हणतात. आला रेषाखंडामध्ये पुन्हा बिंदूंचा संबंध. म्हणजे बिंदू किती महत्त्वाचा आहे पहा. रेषाखंडाला नाव देताना आपण काय केलंय, बिंदू घेतलाय. जो घटक आपण भूमितीचा मूलभूत घटक आहे असं बघितलेलं आहे. रेषाखंड हा रेषेचा तुकडा आहे, म्हणजे रेषेपासून तयार झालेला आहे आणि म्हणून रेषा हा सुद्धा मूलभूत घटक आहे. म्हणजे रेषाखंड हा सांगताना आपल्याला बिंदू आणि रेषा या दोन्हींचाही उल्लेख करावा लागला, म्हणून बिंदू आणि रेषा हे काय झाले, मूलभूत घटक झाले. मग आता या ठिकाणी हा जो रेषाखंड आहे ए बी, याला नाव देताना दोन्ही टोकांचे बिंदू म्हणजे अंत्यबिंदूंच्या नावावरून रेषाखंडाला नाव देतात. याला म्हणतात रेषाखंड ए बी. रेषाखंड ए बी. रेषाखंड ए बी. किंवा याला दुसरं नाव काय देता येतं, किंवा यालाच दुसरं नाव देता येतं रेषाखंड बी ए. रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए असंही नाव देता येतं. आणि रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए याच्याऐवजी आपण याला रेख ए बी, रेख ए बी असंही म्हणू शकतो. रेषाखंड ए बी ऐवजी रेख ए बी असंही म्हणता येईल, किंवा रेख बी ए असं सुद्धा म्हणता येईल. रेख ए बी आणि रेख बी ए असंही आपल्याला म्हणता येतं, रेषाखंड ए बी. त्यानंतर रेषेपासून आणखी एक घटक तयार होतो. त्या घटकाला आपण म्हणतो किरण. त्या घटकाला आपण काय म्हणतो, तिसरा जो घटक तयार होतो रेषेपासून, हा झाला पहिला घटक तयार. हा पहिला घटक तयार झाला आणि दुसरा जो घटक तयार होतो त्या घटकाला आपल्याला म्हणता येईल किरण. किरण म्हणजे नेमकं काय. सूर्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश येतो, किरणांच्या स्वरूपात येतो. आपल्या घरी एक बॅटरी असते, अंधाराचा आपण चालण्यासाठी वापर करतो, तिला विजेरी असं सुद्धा म्हणतात. त्या बॅटरीचं बटन चालू केलं की आपल्याला पुढे प्रकाश दिसतो, एक प्रकाशाचा झोत आपल्याला जाताना दिसतो. त्या प्रकाश झोतामध्ये अनेक किरण असतात. ह्या दोन्ही घटकांचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या, बॅटरीचा बल्ब आहे, त्या बल्बपासून किरण निघतो पुढे अनंत अंतर जातो. त्या बल्बच्या पासून पाठीमागे तो किरण जातो का, जात नाही. तो फक्त एकाच दिशेला अनंत अंतर जातो, एका बिंदूपासून एका दिशेला अनंत अंतर जातो. त्या बिंदूपासून तो ज्या दिशेला अनंत अंतर जातो त्याच्या विरुद्ध दिशेला तो जात नाही, तो तिथूनच सुरू होतो. म्हणजे बॅटरीचा जो बल्ब असतो त्या बल्बपासूनच तो सुरू होतो. म्हणजे त्याला एक सुरुवातीचा बिंदू असतो, त्याला एक आरंभ बिंदू असं म्हणतात. सूर्यापासून किरण आपल्यापर्यंत येतात, मग सूर्यापासून जो किरण निघतो तो सूर्य हा त्याचा झाला आरंभ बिंदू आणि तो जमिनीपर्यंत येतो. आणखी दूर जाऊ शकतो,
जमीन हा त्याला अडथळा जर नसेल तर तो आणखी दूर जाऊ शकतो. म्हणजे एका ठिकाणाहून तो सुरू होतो, एका बिंदूपासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिशेला तो अनंत अंतर जातो. अशा आकृतीला आपण किरण असं म्हणतो. अशा मग बघा, समजा या ठिकाणी आपण ही आकृती काढली. या आकृतीच्या एका टोकाला बाण आहे, एका बिंदूपासून तो सुरू झालेला आहे. तो ह्या बिंदूच्या हा जो बिंदू आहे ह्या बिंदूच्या तो या बाजूला जात नाही, फक्त एकाच दिशेला जातो. एकाच दिशेला तो जातो. आता याला रेषेचा भाग आहे असं म्हणता येईल का? हा जो किरण आहे हा रेषेचा भाग आहे असं म्हणता येईल की नाही? म्हणता येईल. ही जी रेषा आहे, ही रेषा जी आपल्याला या ठिकाणी दिसते, ही रेषा इथं तोडली, या ठिकाणी समजा तोडली आणि इकडचा भाग जो आहे तो काढून घेतला. तोडता येते का आपण बघू. समजा ती रेषा आपण या ठिकाणाहून इकडं तोडली, आली तोडता, आणि ती बघा झाला का नाही किरण तयार. एका ठिकाणापासून निघालाय, या ठिकाणापासून तो निघालाय आणि इकडे अनंत उजव्या बाजूला तो अनंत अंतर गेलेला आहे. म्हणजेच किरण हा एक रेषेचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि किरणाला सुद्धा आपल्याला नाव द्यावं लागतं. किरणाला नाव कसं देतात? किरण ज्या बिंदूपासून सुरू होतो त्या बिंदूला नाव देतात. किरणावरील एक बिंदू घेतात, त्या बिंदूला नाव देतात. आणि आता आपल्याला किरणाला नाव देता येईल. याला म्हणता येईल किरण PQ. याला काय म्हणता येईल? किरण PQ. मी तुम्हाला सांगितले बिंदूचं नाव असताना बिंदू A किंवा बिंदू Pच म्हणा. रेषेचं नाव असताना रेषा AB किंवा रेषा BA किंवा रेषा L म्हणा. रेषा PQ म्हणा, PQ नाव दिलेलं असेल तर. रेषाखंडाचं नाव असताना रेषाखंड किंवा रेख, ह्या दोन्हीपैकी कोणताही एक शब्द वापरा. रेख AB, रेख PQ, रेख CD असं म्हणा. तसं किरणाचं नाव असताना सुद्धा आपल्याला किरण PQच म्हणावं लागेल, नुसतं PQ म्हणून चालणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की किरणाचं जर नाव वाचायचं असेल तर एकदाच वाचता येतं, एकाच पद्धतीनं वाचता येतं. रेषा ABला आपण रेषा BA म्हणतो. रेख ABला किंवा रेषाखंड ABला रेषाखंड BA सुद्धा म्हणता येतं. पण किरण PQला किरण QP म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? याचं कारण काय आहे की किरण PQ हा P बिंदूपासून सुरुवात झालेली त्याची. तुम्ही कोणत्याही बिंदू किरणाचं नाव घेतलं, किरण PQ म्हणलं की पहिला बिंदू जो आहे तो त्याची आरंभ बिंदू असतो. म्हणजे किरणाचं नाव असताना आरंभ बिंदूचंच नाव आधी घेतलं गेलं पाहिजे. किरण PQ म्हणजे P हा त्याचा आरंभ बिंदू होईल. समजा एखाद्या किरणाचं नाव आहे किरण NA, तर या ठिकाणी N हा त्याचा काय झाला? आरंभ बिंदू झाला. किरण RT, तर या ठिकाणी जो R हा बिंदू झाला त्याचा काय झाला? आरंभ बिंदू झाला. या किरण RTला किरण TR म्हणता येणार नाही. किरण NAला किरण AN म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण N आणि R हे त्या किरणांचे आरंभ बिंदू आहेत आणि किरणाचं नाव असताना अगोदर आरंभ बिंदू आणि मग किरणावरचा बिंदू घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला रेषेपासून दोन घटक मिळतात, एक रेषाखंड आणि दुसरा किरण.
तर रेषाखंड आणि किरण हे जे रेषेचे भाग आहेत, बिंदू हा कोणत्याही आकृतीमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख हा करावाच लागतो. म्हणून बिंदू आणि रेषा ही भूमितीचे मूलभूत घटक आहेत. आणि तिसरा जो मूलभूत घटक आहे तो आहे प्रतल. तर हा जो प्रतल घटक आहे हा आपण पुढच्या भागामध्ये बघूया. प्रतल हा घटक जो आहे हा आपण पुढच्या भागामध्ये बघू. तर अशा पद्धतीनं बिंदू कसा असतो, रेषा कशी असते, बिंदू म्हणजे काय, तर बिंदू म्हणजे फक्त एक टिंब. तो तुम्ही पेनने द्या, पेन्सिलने द्या, तो रांगोळीचा ठिपका असू द्या, तुम्ही अगदी मातीवर एखादा गंज केला, मातीचा एक छोटासा गंज केला, त्याला सुद्धा आपल्याला बिंदू म्हणता येईल. गोट्या खेळत असताना तुम्ही गल म्हणून वापरतात, गल तयार करतात, ती गल सुद्धा आपल्याला बिंदू म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. रेषा म्हणजे काय, पट्टीची जी कडा असते त्या कडेला रेषा असं म्हणता येईल. पण रेषा मात्र दोन्ही टोकांना अनंत अंतर जाते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एक ताणलेला दोरा असेल, तुम्ही दोन्ही हातामध्ये दोऱ्याचे दोन टोकं धरली, तो ताणून धरला, तर त्यालाही रेषा म्हणता येईल. एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात एक टोक दिलं, तुमच्या हातात एक टोक ठेवलं, तो दोरा ताणलेला असेल तर त्यालाही रेषा म्हणता येईल. अशी रेषेची आपल्याला वेगवेगळी उदाहरणं देता येईल. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की रेषा ही दोन्ही टोकांना अमर्यादित अंतर जात असते. रेषा जर आपण तुकडा केला, त्या रेषेचा दोन ठिकाणी तुकडा केला, जो तुकडा आपल्याला मिळतो तो म्हणजे रेषेचा खंड असतो, म्हणून त्याला रेषाखंड असं म्हणतात. रेषेला नाव देताना रेषेवरील दोन बिंदू घ्या किंवा रेषेच्या टोकाजवळ एखादं नाव द्या, त्याला त्या नावावरून रेषेला नाव देता येईल. रेषाखंडाला नाव देताना मात्र दोनच बिंदू घ्यावे लागतात. ते दोन बिंदू त्या रेषाखंडाचे शेवटचे बिंदू असतात, त्यांना आपण अंत्यबिंदू असं म्हणतो. म्हणून रेषाखंडाला नाव देताना अंत्यबिंदूचा उल्लेख करावा लागतो. जर एखाद्या रेषाखंडाचं अंत्यबिंदू असतील पी आणि क्यू, तर त्या रेषाखंडाला आपण रेषाखंड पी क्यू म्हणू किंवा रेख पी क्यू म्हणता येईल. जर एखाद्या रेषाखंडाचं नाव असेल यम, एखाद्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू असतील यम आणि यन, तर त्या रेषाखंडाला आपण नाव देताना रेषाखंड यम यन किंवा रेख यम यन असं म्हणता येईल. रेषाखंड यम यनला रेषाखंड यन यम असंही म्हणता येतं. म्हणजेच रेख यम यन याचाच अर्थ रेख यन यम. रेषाखंड ए बी म्हणजेच रेषाखंड बी ए. दोन बिंदू घेऊन जर रेषेला नाव दिलेलं असेल तर ते दोन बिंदू तुम्ही कोणत्याही क्रमाने वाचू शकतात. समजा एखाद्या रेषेवरचे दोन बिंदू ही पी आणि दुसरा आहे क्यू, तर त्या रेषेला रेषा पी क्यू म्हणता येईल किंवा रेषा क्यू पी सुद्धा म्हणता येईल. जर रेषा जर एकाच ठिकाणाहून आपण एका बाजूची रेषा काढून टाकली, तर दुसऱ्या बाजूची रेषा जी असते तिचा आपल्याला दुसरा भाग मिळतो. त्या भागाला म्हणतो आपण किरण. किरण हा एका बिंदूपासून सुरू होतो आणि दुसऱ्या बिंदूपासून दुसऱ्या दिशेला तो अनंत अंतर जातो. म्हणजे किरण हा दोन्ही दिशांना अनंत अंतर जात नाही. ज्या बिंदूपासून तो सुरू होतो त्या बिंदूला आपण आरंभ बिंदू असं म्हणतो. एका बिंदूतून वेगवेगळ्या दिशेंना अनेक किरण निघू शकतात, अनेक किरण जाऊ शकतात. त्या सगळ्या किरणांचा आरंभ बिंदू पी असणार आहे, म्हणजे एकच असणार आहे. किरणाला नाव ज्यावेळेस द्यायचं असतं त्यावेळेस आपण आरंभ बिंदू आणि त्या किरणावरील एक बिंदू घेतो आणि किरणाचं नाव वाचताना किरणाला नाव देताना सुरुवातीला आरंभ बिंदू आणि नंतर त्या किरणावरील कोणताही एक बिंदू. म्हणजे जर आरंभ बिंदू पी असेल आणि किरणावर एखादा बिंदू असेल क्यू, तर त्या किरणाला किरण पी क्यूच म्हणावं लागेल, किरण क्यू पी म्हणता येणार नाही. जर एखाद्या किरणाचा आरंभ बिंदू डी आहे आणि त्या किरणावर एखादा बिंदू घेतलाय तुम्ही के, तर त्या किरणाला किरण डी केच म्हणावं लागेल, किरण के डी म्हणता येणार नाही. तर अशा पद्धतीनं हे जे दोन घटक आहेत बिंदू आणि रेषा, हे या आकृत्या तुम्ही काढा, त्यांना नावं द्या. किमान 5 बिंदू काढा,
5 बिंदूंना नावं द्या, त्यांची नावं त्या ठिकाणी लिहा. रेषा काढा 5, त्या रेषेला वेगवेगळ्या प्रकारे नाव द्या. प्रत्येक रेषेला वेगवेगळ्या प्रकारे किती प्रकारे तुम्हाला नाव देता येईल ते लिहा. 5 रेषाखंड काढा, त्या 5 रेषाखंडांना तुम्हाला कोणत्या प्रकारे नाव देता येईल, किती प्रकारे नाव देता येईल त्या सर्व प्रकारे त्यांना नावं द्या. आणि 5 किरण काढा, ते किरण वेगवेगळे, त्या किरणांना वेगवेगळी नावं द्या आणि प्रत्येक किरणाला किती प्रकारे नाव देता येईल ते नावं त्याच्या खाली लिहा. रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणजे काय हे नीट समजून घ्या. किरणाचा आरंभबिंदू कसा म्हणजे काय हे एक नीट समजून घ्या. आणि एवढ्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या काढा, 5-5 आकृत्या काढा, त्यांना नावं द्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या तासाला.